नसावे ओशाळ मग मानिती सकळ जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन राहो निधी बाकी दान ज्याचे त्यासी टाकी जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुना जाय तेथे पावे मान चाले बोलिले वचन पांडुरंगा करू प्रार्थना मान पांडुरंगा करू प्रार्थना मान पांडुरंगा श्री ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु भृगुरु वसिष्ठ चवनस्य गौतमो मेधातिथिर्देवल देवरातो रामस्तथा गादिसुतस्य शाकलो मृकुण्डपुत्राच्च पिप्पलादा योगेश्वरो व्यासपराशरौ च छाया सुकुजांजलि जन्ममुख्या सर्वेप्य मुनिगणा सपुत्र शिष्या स्वस्त्री विरायुरति प्रणयन युक्ता विठ्ठल नसावे उषाळ मग मानिती सकळ जाय तेथे पावेमान चाले बोलिले वचन। उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा भगवत भक्ती स्वरूप सर्व माता भगिनी, ओलांडेश्वराच्या या पावन दरबारामध्ये दुधा ब्रह्मपुरी सारख्या आपल्या या पुण्यनगरीमध्ये महाशिवरात्रीच्या या महान पर्वावर चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याही मध्ये वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांभाळून या ठिकाणी सगळे कार्यक्रम चालू आहेत। त्यामध्ये दिवसभर श्री परम आदरणीय हरिभक्तीपरायण गजाननदासजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीमधून श्री रामकथा श्रवण, संध्याकाळी हरिपाठ, हरिपाठानंतर वेगळ्या वेगळ्या कीर्तनकार मंडळीची कीर्तनं आणि सकाळी काकळा अशी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांभाळून गेले 3 दिवस झाले या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे। आजचा 3रा दिवस आहे। 3ऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि त्या निमित्तानं सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटते की मी मोठं असावं, मोठं असावंच असं वाटत नाही, तर जगाने आपलं मोठेपण मान्य करावं आणि कशा पद्धतीचं जीवन आपण जगलो, कशा पद्धतीचा व्यवहार आपण आपला ठेवला आणि कोण्या पद्धतीनं जर आपण आपलं जीवन यापन केलं तर संपूर्ण समाज आपल्याला मोठं समजायला लागेल किंवा आपल्याला मोठं म्हणायला लागेल। याचं यथार्थ वर्णन करत असताना आजच्या अभंगातून दिसत आहेत। विठ्ठल विठ्ठल तत्पूर्वी शिवरात्रीचं महान पर्व आहे आणि कार्यक्रम हॉलमध्ये आहे, त्यामुळे थोडंसं अस्पष्ट ऐकू येत आहे। जे नेमकं मलाही माझा आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही, आपलं लागलं तर बेस पूर्ण बंद करून टाका, ट्रबलच राहू द्यायला, पण त्याच्यात तुमचाही काही दोष नाही। विठ्ठल विठ्ठल आणि होईल तेवढं शब्द पकडण्याचा तुम्ही श्रोत्यांनी प्रयत्न करा, कारण आता 2-3 अडचणी आहे। पहिली अडचण म्हणजे हॉल आहे, दुसरी अडचण म्हणजे तुमचा आणि आपला भाग थोडासा वेगळा आहे आणि भाग बदलला की थोडीशी भाषा बदलत असते, म्हणून गडबड होऊ शकते। काही हरकत नाही, थोडंसं लक्ष देण्याचा प्रयत्न करा। कार्यक्रम अतिशय सुंदर आहे। पवित्र गंगामयाच्या मध्यभागी भोलेबाबा स्थित आहेत
आणि जवळपास कोरोनाच्या पूर्वी म्हणजे असं वाटते 6-7 वर्षाचा काळ लोटून गेला असेल, ज्यावेळेस इथं सभा मंडप नव्हता, फक्त मंडप होता. आणि त्यावेळेस एकदा भाऊनीस बोलवलं होतं आणि इथं कीर्तन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं. बघता बघता भराभरा 10-12 वर्ष निघून गेले आणि आल्यानंतर इथला परिसर पाहिल्यावर मी मंत्रमुग्धच झालो. खूप मोठी प्रगती आपल्या गावानं केली आणि परिसरही अतिशय सुंदर आहे आणि बाबाचं ठिकाण तर वाखाणण्याजोगं आहे. अगदी आईसाहेब गंगामय्याच्या कुशीमध्ये बाबांनी स्वतःचं ठिकाण बनवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात विचार जर केला तर काशी विश्वनाथासारखंच ठिकाण आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि भोले बाबा हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. भगवान शंकराचा विचार जर तुम्ही आपण केला तर बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये शिवजीबद्दल काही गैरसमज आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की भगवान शंकर हे उग्र कोपी आहे, लवकर कोपतात म्हणून. काही लोकांचं म्हणणं असं आहे की नाही, भगवान शंकर ही तामसिक देवता आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे नाही बाबा ते क्रोधीच आहे. काही लोकांचं म्हणणं आहे बाबा त्यांनी जर तिसरा डोळा उघडला ना ते माणसाची राख करून टाकतात, म्हणून त्यांच्यापासून दूर राहिलेलं बरं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान शंकरासारखा अधिकार हा बाकी कोण्या देवतेला प्राप्त झालेला नाही. शिवजींचा अधिकार खूप वेगळा आहे. शिव महिन्म स्तोत्रामध्ये पुष्पदंत भगवान शंकराचं वर्णन करत असताना एक एक शब्द वैराग्याचं प्रतीक म्हणून वापरतात. कसे आहेत भगवान शंकर? शमशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा चिताभस्मलेपा सृगुपी नुकरोटी परिकरा अमंगल्यम शिलम भवतु नामेव मरिवलम तथापि स्मृतुर्नाम वरद परमं मंगलमसी. पुष्पदंत शिव महिमा स्तोत्रामध्ये सांगतात की भोले बाबाचा भौतिक दृष्टिकोनातून जर विचार केला किंवा त्यांचा वेश जर पाहिला तर सगळं अमंगलतेचं प्रतीक आहे. भगवान शंकराच्या वास्तव्यामध्ये असणारी एकही वस्तू मंगल नाही आहे. पण ते म्हणतात बाकीचं जरी अमंगल असेल तरी भगवान शंकराचं नाव मात्र जगाचं मंगल करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रश्न क्रमांक 1 की भगवान शंकराचं राहणं कुठं आहे? कुठं राहतात? शिक्षक कॉलनी का इंजिनियर कॉलनी का गावात? नाही, शमशानेश्वा. महाराज म्हणतात स्मशानामध्ये राहतात. आता खरा विचार करा, स्मशान काय राहायची जागा आहे का? नाही. एखाद्या माणसाला पोहोचवण्याकरता जरी आपण त्या स्मशानामध्ये गेलो तर तिकडून आल्यानंतर माणसं आंघोळ करतात. का? कारण स्मशान अमंगल आहे असं आपण समजतो. अमंगल असल्यामुळे तिथून आल्यानंतर माणसं तिथून आल्यावर स्नान करतात आणि त्या ठिकाणी भगवान शंकराचं नित्य वास्तव्य आहे. व्याघ्र चर्मधारी स्मशानी राहिला संगे भूतमेळा विराजित अनुशमशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. मित्र कोण आहेत त्यांचे? त्याचे भावबन गावात सापडणार नाही. मग पिशाच्या सहचरा ते म्हणतात भगवान शंकराचे जे सोबती आहे ते स्मशानामध्ये राहणारे पिशाच्य आहे, भूत आहेत. भूत मला असं वाटते जे महादेवाचे सोयरे आहेत ते आपले सोयरे झालं पाहिजे असं कोणाला वाटत? समजा एखाद्या वेळेस फिरता फिरता फटका बसला आणि त्यातला एखादा सोयरा आपल्या घरात आला तर तो सोयरा आपल्या घरातल्या माणसाच्या अंगातून कधी निघतो याची जास्त काळजी असते. मला असं वाटते हे लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे ज्या भूतांना सोबत घेऊन भगवान शंकर राहतात ते भूतही काही एवढे चांगले नाही आहे. शमशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. बरं, शरीरावर काय लावता? चंदन नाहीत लावत, मग गंध नाहीत लावत. महाराज म्हणतात चिता भस्मलेपा सुरगोपी नुकरोटी परिकरा. मेलेल्या माणसाची राख लावतात. डोंगरे महाराजांनी भागवतामध्ये याचं फार सुंदर वर्णन केलंय. डोंगरे महाराज म्हणतात राख लावण्याच्या पाठीमागं भोले बाबांचं जगाला सांगणं आहे की बाबानो
हे संपूर्ण जग स्मशान आहे आणि या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक मानव मात्र जो आहे त्याच्या शरीराची शेवटी राखच होणार आहे, म्हणून ती राख भगवान शंकर आपल्या शरीरावर लावतात. चला पुढे. वाघाचं कातळ घालतात. वाघाचं कातळ घालत नाही तर बैलावर बसतात, पण तो बैल नाही आहे. तो बैल म्हणजे साक्षात धर्माचं रूप आहे, त्याच्यावर भगवान शंकर आरूढ होतात. आता विचार करा की ज्यांचं राहणं स्मशानामध्ये आहे, जे स्वतःच्या अंगाला मेलेल्या माणसाची राख लावतात, जे वाघाचं कातळ परिधान करतात, गळ्यामध्ये साप वागवतात, पिशाच्यांना सोबत ठेवतात, अशा भगवान शंकराचा अधिकार मोठा कसा काय असेल ते म्हणतात. त्याचं कारण आहे यातली प्रत्येक वस्तू हे वैराग्याचा उपदेश करणारी आहे. भगवान शंकराच्या शरीरावर असणारी प्रत्येक वस्तू हे वैराग्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच लोकांना कुठेही वैराग्य होणार नाही. कीर्तनात तर होतच नाही होती तो वैराग्य, कथेतही वैराग्य होत नाही लोकांना. आता मंदिरात जाऊनही लोकांना वैराग्य होऊन नाही राहिलं, कारण माणसं वैतागलेच एवढे की वैराग्य खूप लांब चाललं गेलं. आपल्या जीवनात फक्त वैताग शिल्लक राहिला, वैराग्य शिल्लक राहिलं नाही. पण भगवान शंकर हे मूर्तिमंत वैराग्याचं प्रतीक असल्यामुळे संपूर्ण देवतांमध्ये भगवान शंकराचा प्रथम क्रमांक. विठ्ठल विठ्ठल. बरं झालं. ज्याचा अंगीकार कोणी करत नाही त्याचा अंगीकार सुद्धा भगवान शंकरांनी केला. ज्यांना कोणी सांभाळायलाच तयार नाही त्यांना भगवान शंकरांनी सांभाळलं. महाराज म्हणतात सर्प आणि विंचू त्यांना कोणी सांभाळायला तयार नाही, पण शिवजींनी सांभाळलं. भूत पिशाच्यांना कोणी सांभाळायला तयार नाही, पण भगवान शंकरांनी त्यांचाही अंगीकार केला. आणि ज्ञानाच्या बाबतीत विचार करसान तर भगवान शंकराच्या डोक्यावरून साक्षात ज्ञान गंगा वाहते. आणि एक मुद्दा मी तुम्हाला पटवून देऊ शकतो की ज्यावेळेस श्रीमद भागवताची कथा सांगितल्या जाते आणि भागवत ग्रंथ लिहून तयार होतो आणि तो ग्रंथ लिहिल्यानंतर प्रश्न पडतो की भागवताचं लिखाण तर पूर्ण झालं, म्हटले मग आता याचा जगामध्ये प्रचार आणि प्रसार कोण करे, हा प्रश्न आहे. आणि श्रीमद भागवताचा प्रचार प्रसार करण्याकरता एक अट होती की जो वैराग्यवान आहे तोच या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. त्यांनी सांगितलं हे लक्षणं फक्त एका व्यक्तीत असू शकतात. म्हटले कोण? भगवान शंकर. कारण कसा वक्ता असावा भागवताचा? भागवतातच वर्णन आलं. विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्यो तीन स्पृह. पहिलं लक्षण विरक्त असला पाहिजे, विरक्तो. दुसरं लक्षण तो वैष्णव असला पाहिजे. तिसरं लक्षण तो विप्र असला पाहिजे. ब्राह्मण म्हटलं नाही, विप्र म्हटलं. विप्र कशाला म्हणतात? त्रिकाल संध्या करतो तो विप्र, आणि फक्त ब्राह्मणाच्या जातीत जन्माला आला तो ब्राह्मण. ब्राह्मणाच्या जातीत जन्म घेतला त्यानं, मग तो कसाही वागत असेल तरी ब्राह्मण म्हणावंच लागते त्याला, झाला ब्राह्मण. पण ब्राह्मणाच्या जातीमध्ये जन्माला येऊन जो 3 वेळेस संध्या करतो, गायत्री मंत्राचा जप करतो, भिक्षेवर स्वतःचं जीवन चालवतो, उद्याचं सुद्धा आज जमा करून ठेवत नाही, कालचं टेन्शन घेत नाही, वर्तमानात जीवन जगतो आणि स्वतःच्या आयुष्याचा संपूर्ण वापर जो फक्त आणि फक्त ईश्वर भजनाकरता करतो त्याला म्हणतात विप्र. विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत, त्याला वेद आणि शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. दृष्टांत कुशलो, तो दृष्टांत देण्यामध्ये कुशल असला पाहिजे. हे लक्षणं ज्याच्यात असतील तोच भागवताचा प्रचार प्रसार करू शकतो. आणि हे लक्षणं फक्त एकट्या भगवान शंकरात होते. म्हणून व्यासजींनी त्यांना प्रकट करून घेतलं आणि सांगितलं प्रभू माझ्या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार तुम्हीच करा. आणि काय वैराग्य मारा, जन्म झाल्याबरोबर जंगलामध्ये पळत गेले. म्हणून भगवान शंकर वैराग्य आणि ज्ञान या 2 गोष्टीचा संगम. विठ्ठला आणि अशा वैराग्यवान भोलेबाबांच्या दरबारामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. आजचा 3रा दिवस आहे आणि अलीकडे लोकांची रुची बदलली महाराजात. काळही मोठा कठीण आला. शास्त्र कोणाला ऐकावं वाटत नाही, ग्रंथ कोणाला ऐकावेसे वाटत नाही.
कीर्तनात बसलेले माणसंही कीर्तन ऐकण्याच्या उद्देशानं आले असतील तर ते परमभाग्याचं लक्षण आहे, कारण त्यांची अपेक्षा दुसरीच असते. तारीख घेताना कीर्तनाकरता घेतात माणसं. तारीख कीर्तनाची घेतल्या जाते, पण कीर्तन ऐकायची इच्छा नसते, दुसरं काहीतरी सांगितलं पाहिजे असं लोकांना वाटते. पण एक लक्षात ठेवा सज्जनानो, समाजामध्ये काही गोष्टी जर योग्य पद्धतीनं केल्या जात नसतील तर त्याचे साईड इफेक्ट होत असतात. स्वयंपाक हा योग्य पद्धतीनं जर झाला नाही तो खाणाऱ्याला दुःख देतो. स्वयंपाक योग्य पद्धतीनं जर झाला नाही तर तो खाणाऱ्याला दुःख देतो. आणि शास्त्र जर योग्य पद्धतीनं समाजात सांगितल्या गेलं नाही तर मला असं वाटते अयोग्य गोष्टी ऐकून तुम्हाला सुद्धा दुःख प्राप्त होणार आहे. आणि आपल्याला दुःख प्राप्त व्हावं, आपल्या जीवनातलं समाधान हरपून जावं, याच्याकरता आपण 12 महिन्यातून एकदा वर्गण्या करून सप्ते करत नाही. आपले सप्ते याच्याकरताच आहे की जीवनामध्ये हरवलेलं समाधान प्राप्त व्हावं, कुठंतरी सुख मिळावं, या अशांत जीवनामध्ये कुठंतरी शांती प्राप्त व्हावी. आणि मला असं वाटते शांती जर प्राप्त करायची असेल तर हे योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. एकदा दवाखान्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरनं असा हार टांगून ठेवला. मी बोलतो ते स्पष्ट ऐकू येते ना. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरनं हार टांगून ठेवला आणि पेशंट येऊन झोपला. पण त्या पेशंटनं विचारलं मला, तो पेशंट म्हटला, डॉक्टर साहेब, म्हटले काय, आजपर्यंत ऑपरेशन थिएटरमध्ये हार नाही पाहिला, हार कशासाठी आहे? डॉक्टर म्हणते माझं पहिलं ऑपरेशन आहे. आलं लक्षात? डॉक्टर म्हटले माझं पहिलं ऑपरेशन आहे. तो म्हटले म्हणजे? म्हणजे पहिलं ऑपरेशन आहे, हे ऑपरेशन जर सक्सेसफुल झालं तर तो हार माझ्या गळ्यात टाकणार आहे. समजा हे ऑपरेशन जर बिघडलं की तोच हार तुमच्या गळ्यात. बस हेच कंडिशन सध्या आपली होईल. कीर्तनातून ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर हार कीर्तनकाराच्या गळ्यात, आणि महाराज म्हणतात ते जर अनसक्सेस झालं तर तो तुमच्या सगळ्याच्या गळ्यात. विठ्ठला विठ्ठला. एवढं सोपं नाही आहे मला. या गादीची मर्यादा, या संप्रदायाची मर्यादा हे सामान्य नाही आहे. कोणही इथं उभं राहावं एवढा सामान्य अधिकार या गादीचा नाही आहे. माझी विनंती आहे, एवढं सामान्य समजूही नका. दादा, एखादं मेजर ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला जेवढी काळजी घ्यावी लागते ना, ऐका जरा लक्ष देऊ, एखादं मेजर ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला जेवढी काळजी घ्यावी लागते, त्याला हातामध्ये ते असे सॉक्स घालावे लागतात, त्याला असं ते सगळं व्यवस्थित ठेवावं लागते, निर्जंतुक करून ठेवावं लागते. ज्याचं ऑपरेशन चालू आहे तो पेशंट दगावला नाही पाहिजे याच्याकरता तो डॉक्टर प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतो. लक्षात ठेवा, डॉक्टरचं ऑपरेशन चुकलं तर फक्त एक माणूस मरतो. डॉक्टरच्या हातून जर चुकी झाली तर फक्त एक माणूस मरतो. पण कीर्तनकाराच्या हातून जर अयोग्य गोष्टी सांगितल्या गेल्या तर एकाच वेळेस लाखो लोक मरतात. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला ऑपरेशन करायचं आहे आणि 2 डोळ्यापैकी एकच डोळा आहे आणि त्या एकाच डोळ्याचं मोतीबिंदीचं ऑपरेशन करायचं आहे, माणसं 10 ठिकाणी चौकशी करतात, डॉक्टर चांगला आहे का नाही. त्याला म्हटलं घेणं करून, नाही हो म्हणे एकच डोळा आहे. आणि तो डोळा जर गेला तर अंधार होईल, सगळ्या जगामध्ये दिसणार नाही. मला असं वाटते एकच डोळा असणारा माणूस एका डोळ्याचं ऑपरेशन करत असताना 10 ठिकाणी चौकशी करून डॉक्टरकडे जर जातो तर मला असं वाटते सज्जनानो, इथं सुद्धा तुमच्या जीवनाचा विचार करायचा आहे. इथं सुद्धा तुमचं काहीतरी सार्थक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुमचं कल्याण करायचं आहे. इथं आल्यानंतर तुमचं हित करायचं आहे. मला असं वाटते जशी डॉक्टरची 10 वेळेस चौकशी करून तुम्ही ऑपरेशन करायला जाता, तसं ज्या वक्त्याला आपल्याला बोलवायचं आहे, त्याचं ऐकायचं आहे, त्याची 10 वेळेस चौकशी करून त्याला इथं बोलवा. गावाचं कल्याण सुरू होईल. विठाला विठाला. आणि बघा, मी काय बोलतो ते जरा गांभीर्यानं ऐकण्याचा प्रयत्न करा. किती दिवस परमार्थ केला याला काही महत्व नाही, परमार्थ कसा केला याला जास्त महत्व आहे. आयुष्य किती दिवस जगले याला महत्व नाही. काही माणसं छाती ठोकून सांगतात, सांगा महाराज माझं वय किती असेल. म्हटलं मग मला काय माहिती, 100 आहे 100.
आता पुढच्या वर्षी 101 लागते. म्हटलं विनाकारण जगले 100 वर्ष. म्हणजे का तुमच्या जागी 250-50चे बसत नव्हते का? जास्त जगले म्हणजे तुम्ही मोठे आहात हे डोक्यातलं काढून टाका. योग्य जगले म्हणजे तुम्ही मोठे आहात हे डोक्यात ठेवा. लांब लचक जगल्यापेक्षा थोडंसं जगा, पण चांगलं जगा. शॉर्ट बट स्वीट. आयुष्यामध्ये परमार्थ किती दिवसाचा आहे आणि काहीच कळलं नाही जीवनामध्ये, फायदा काय त्या परमार्थाचा? आणि हे विषय थोडे गांभीर्यानं घेणं महत्वाचे आहेत. नाही तर लांबून लांबून कीर्तनकार बनवावे लागतात. 10-10, 20-20 हजार एका कीर्तनकाराच्या पाकिटात टाकावे लागतात. आणि एवढा मोठा खर्च केल्यानंतर जर गावात काहीच परिवर्तन नसेल, आपल्या हृदयात काही परिवर्तन नसेल, तर दरवर्षी फक्त तुमचं गाव लुटल्या जाऊन राहिलं, घडून काहीच नाही राहिलं, काय फायदा? माझी विनंती आहे, कीर्तन ऐकल्यानंतर 2 तरुणींच्या मनावर विचारांचा प्रभाव पडला पाहिजे. आमच्या 2 मुली जागी झाल्या पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर आमच्या गावातले 2 तरुण सजग झाले पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर किमान गावात 2 माळकरी झाले पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर वाम मार्गाला जाणारा समाज कमीत कमी योग्य मार्गावर आला पाहिजे. आणि सगळं जर घडत असेल तर समजून घेतलं पाहिजे आपल्या सप्त्याचं फळ कुठंतरी प्राप्त होतंय. नाही तर दरवर्षी जमीन पेरणं चालू आहे आणि मुदलात तोटा आहे. काही अर्थ नाही आहे सज्जनानो. ज्ञानोबारायांनी सांगितलं, बुद्धिमान माणूस तोच आहे जो चांगल्या जमिनीत घरातलं बी नेऊन टाकतो. खडकावर बी पेरणारा मूर्ख आहे. का? सुक्षेत्री बीज घालीजे, ज्ञानोबारायांनी सांगितलं. अरे चांगल्या जमिनीमध्ये जर बीज घातलं ना, चांगल्या उत्तम प्रकारचं चांगले कोंब. आणि एक सांगतो, कोंबच सांगतात जमीन कशी आहे. भूमीचे मार्दव देखे कोंभाची लवलव. महाराज म्हणतात त्या कोंबाच्या लवलवीवरून समजते की जमिनीमध्ये टाकलेलं बियाणं किती चांगलं आहे, जमीन किती चांगली आहे. म्हणून माझी विनंती आहे, परमार्थ करण्याच्या अगोदर आपली हृदयरूपी जमीन चांगली तयार करा, म्हणजे चांगलं पीक घेता येईल. विठ्ठल सौंदर्य प्राप्त झालं पाहिजे. परमार्थ केल्यानंतर सौंदर्य प्राप्त झालं पाहिजे. कमाल आहे. परमार्थ काय सौंदर्य प्राप्त करण्याकरता आहे का? अजिबात आहे. सौंदर्य प्राप्त करण्याकरता, पण चेहऱ्याचं नाही, हृदयाचं. जिथं माणसाचा चेहरा सजवल्या जातो त्याला ब्युटी पार्लर म्हणतात, आणि जिथं माणसाचं हृदय सजवल्या जाते त्याला कीर्तन म्हणतात. इथं ट्रीटमेंट चेहऱ्याची नाही आहे, इथं ट्रीटमेंट तुमच्या हृदयाची आहे. मला असं वाटते सज्जनानो, आपलं हृदय योग्य बनलं पाहिजे, आपले विचार योग्य बनले पाहिजे. हा खऱ्या अर्थानं याचा उद्देश आहे. आणि स्वामी विवेकानंद सांगताय, विकास विकास म्हणजे नेमकं आहे तरी काय? यू हॅव टू ग्रो फ्रॉम द इनसाइड आउट. नॉन कॅन टीच यू, नॉन कॅन मेक यू स्पिरिच्युअल. देअर इज नो अदर टीचर बट युअर ओन सोल. स्वामी विवेकानंद सांगतात, जोपर्यंत तुमचा आत्मा प्रकाशित होत नाही, त्याच्यामध्ये बदल घडत नाही, तोपर्यंत बाहेरच्या क्रियांना काही महत्व नाही. एक सांगतो सज्जनानो, चेहऱ्याची सुंदरता असेल सगळं जग तुमच्यावर प्रेम करेल. चेहऱ्याची सुंदरता असेल तर सगळं जग तुमच्यावर प्रेम करेल. आणि हृदयाची सुंदरता असेल तर मग ईश्वर तुमच्यावर प्रेम करेल. चेहरा दिसतो तो समाज आहे आणि हृदय पाहतो तो परमात्मा आहे. समाजात जात असताना चेहरे सजून जावे लागतात, नाही तर मग समाजात जाताना मग समजावू द्या, हृदय चांगलं असलं की झालं, चालत नाही. समाजात जावंच लागते. मला असं वाटते, आरशात पाहिल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये. आणि गॅरंटी आहे की कोणीच बिना आरशात पाहायचं आलं नसेल. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे तुम्ही नाही आलेत. तुमचं जाऊ द्या हो, मी नाही आलो. मी सुद्धा आरशाची भेट घेऊन आलो, त्याच्यात फेटा बांधला. आणि फेटा बांधल्यानंतर पाहिलं चेहऱ्यावर घाणतं नाही ना, त्या आरशानं सांगितलं जा आता, जाण्याच्या लायकीचे आहात तुम्ही, काहीच नाही, जाऊ शकता तुम्ही. त्या आरशानं सांगितलं तुम्ही जाण्याच्या लायकीचे आहात. एक सांगतो, समाजात जाण्याच्या लायकीचे आहो का नाही हे घरातला आरसा सांगते, आणि आपण देवाजवळ जाण्याच्या लायकीचे आहो का नाही हे आपले ग्रंथ सांगतात. चेहऱ्याची लायकी दाखवतो तो आरसा आहे, आणि माणसाची लायकी दाखवतो ते ग्रंथ आहे. याच्यात आपण लपलेले आहोत दादा, आपलं जीवन लपलेलं आहे. महाराज म्हणतात काय सांगायचं, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए.
भले बुरे सारे कर्मों को देखे और सिखाए तोरा मन मन ही देवता मन ही ईश्वर मन से बड़ान हुए मन उजियारा जब जब फैले तन उजियारा होए तोरा मन दर्पण कहलाय. महाराज म्हणतात इथं आल्यानंतर चित्ताची शुद्धी करायची आहे, हृदयाची शुद्धी करायची आहे. अनेक सांगतो सज्जनानो, शरीराची शुद्धी जगाकरता महत्वाची आणि हृदयाची शुद्धी ईश्वराकरता महत्वाची आहे. 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका. एक म्हातारा माणूस तुमच्या गावात लहान मुलं नाहीत को? मी जरा विचारातच पडलो. मुलं खूप कमी दिसतात कीर्तनात. माझी विनंती आहे माता मावल्यानो, एकदा तुम्ही कीर्तनात नाही आल्या तरी चालेल, तुमच्या मुलींना कीर्तनात आणत चला, आणा त्यांना कीर्तनात. तुम्हाला विनंती करेल, माझ्यापेक्षा वयानं खूप मोठे आहात तुम्ही एकदा घरी राहिले तरी चालेल, पण आपले मुलं कीर्तनात आणत चला. कारण लक्षात ठेवा, गरज त्यांना आहे. मला ज्यांना गरज आहे ते घरी झोपले मोठ्या ते घरी झोपून आले. तुम्ही ऐकत नाही. आता हे काही मला पटण्यासारखं नाही, ऐकत नाही. तुमच्या म्हटल्यानुसार तुमची मुलं शाळा शिकतात का नाही? सांगा. आता कमाल झाली. हो म्हणा नाही म्हणा, शिकतात ना, शाळा शिकतात. चला ठीक आहे. तुमच्या म्हटल्याप्रमाणे ते शेतातही जातात ना, जातात. तुमच्या म्हटल्याप्रमाणे शेतातही जातात. चला पुढचं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते लग्नही करतात ना, करतात. हो. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते सुनही आणतात घरा. मग मी प्रश्न विचारतो, तुमचे मुलं आणि मुलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर शाळा शिकू शकतात, नोकरी करू शकतात, लग्न करू शकतात, शेती करू शकतात, पैसा कमावू शकतात, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते कीर्तनात का येऊ शकत नाही? त्याचं कारण एकच आहे, तुमचीच इच्छा नाही ते इकडे आणायची. हे स्पष्ट होतंय. लोकांना असं वाटतं काय कीर्तनात गेल्यानं काय पोरं दुरुस्त होणार आहेत का? हो, काय आमच्या मुली कलेक्टर होणार आहेत का इथं आल्यानंतर? एक लक्षात ठेवा दादा, कीर्तनात आल्यानंतर कोणाचाच मुलगा पैसे कमावणार नाही. खरा आहे भाऊ, खरा. इथं आल्यावर पैसा नसते कमवत आहे. काय गीता पाठ केली म्हणजे का पेट्रोल पंपावर कोण म्हणेन का एक श्लोक म्हणा घ्या पेट्रोल टाकू? नाही, पैसाच लागेल तिथं दादा. पण एक लक्षात ठेवा, पैसा कमावण्याकरता इथं यायचं नसते, कमवलेला पैसा टिकवण्याकरता इथं यायचं असते. संसारातल्या नॉलेजनं धन कमवल्या जाते आणि परमार्थातल्या नॉलेजनं धन टिकवल्या जाते. कमावण्याचं ज्ञान तिकडे भेटेल, पण टिकवण्याचं ज्ञान इकडे मिळेल. म्हणून हे गोष्ट खूप महत्वाची आहे. चला जाऊ द्या, हळूहळू मी तुम्हाला अभंगाकडे नेणार आहोत आणि टायमाच्या आतच कीर्तन सोडणार आहोत. पण मला तुमचे चेहरे पाहून जरा बरं वाटतंय. आता तुमचे जे चेहऱ्यावर प्रतिक्रिया आहे, असं वाटत नाही की अगोदर विनोदाचे कीर्तन झाले म्हणून. नाही तर ते अगोदर विनोदाचे कीर्तन झाले की आमचा फरकच पडत नाही. मग काय 500ची गोळी घेतली की ते 250चा मेळच नाही लागत. मग कारण लोकांचं मेंदू मोठा विचित्र आहे माणसाचा. महाराज काय सांगतो तुम्हाला या मेंदूचं, याला जसं पचवलं ना तो तसंच बनतो. मला त्याला जशा वातावरणात ठेवण्याचा दारू सुटत का नाही त्याचं कारणच ते आहे. त्या माणसाला सोडावी वाटते बिचाऱ्याला, त्याची 100% इच्छा असते. त्यालाही माहिती आहे का हे काही खरी नाही. हे रात्री 10 वाजता पिऊन आलं तर कुठे झोपी घालीन सांगता येत नाही. रस्त्यावर झोपील माणूस, सुटत नाही. त्याचं कारण आहे त्याच्या मेंदूनं कब्जा केलेला आहे, त्याच्या मेंदूनं त्याची मेंटॅलिटी बनवलेली आहे. म्हणून एक सांगतो, चांगलं ऐकण्याची मनस्थिती तयार करा, चांगलं जगण्याची मनस्थिती तयार करा आणि मनस्थितीवरच सगळं जग आहे हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आणि कीर्तन सुद्धा मनस्थिती चांगली ठेवण्याकरता आहेत. परिस्थिती कशी असू द्या, मनस्थिती चांगली पाहिजे. काही लोकांची परिस्थिती चांगली नव्हती पण मनस्थिती खूप चांगली होती. तुकाराम महाराजांची परिस्थिती चांगली. काय चांगली परिस्थिती होती? तुकोबारायची. महाराज म्हणतात एकही प्रपंचातला विषय अनुकूल नाही.
परिस्थिती तुकोबारायची चांगली नाही, पण मनस्थिती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी. किंवा तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग मौन काढले सांगा पांडुरंगा. परिस्थिती चांगली नाही पण मनस्थिती चांगली आहे भजन करण्याची. तसं मनस्थिती खूप महत्वाची. चला जाऊ द्या, अभंगाकडे न्यायचं आहे मला हळूहळू. 5 स्टार हॉटेलमध्ये एक म्हातारा माणूस चहा घेण्याकरता जातो. का जातो? कारण त्यानं विचार केला, म्हणजे टपरीवरचा चहा कसा लागतो हे तर माहीतच आहे, पण काचाची हॉटेल दिसते. समोर गेल्यावर एक माणूस सॅल्यूट करण्याकरता आहे. आतमध्ये गेल्यानंतर महागड्या पद्धतीचे बसण्याकरता खुर्च्या आहेत. चहा कसा लागत असेल एकदा पाऊस. भाऊ गेला तो म्हातारा माणूस चहा घेण्याकरता. वेटर आला, त्यानं सॅल्यूट केला. सर सॅल्यूट. ज्याला कोणी विचारत नाही त्याला त्या हॉटेलीत गेले की सर म्हणतात. हो, ज्याची काहीच लायकी नाही त्यालाही सर म्हणतात. आणि मला असं वाटते ते बाकीचे पैसे, चहाचे पैसे 10 रुपये असतात, बाकीचे मान सन्मानाचे असतात. पण माणूसही फक्त मान सन्मानाचा भुकेला आहे. मान भेटला की माणसं कुठे मान काळवी घालतील सांगता येते. कापून घ्या मग त्याची. मान भेटला की मान कापून देण्याकरता माणसं तयार आहे. एवढा लोकांचा स्वभाव आहे. जाऊ द्या. तिथं गेल्यानंतर त्या वेटरनं सांगितले, म्हटले सर. म्हातारा म्हटला मला सर म्हटलं का? म्हटलं अरे मी अंगठे बहादूर आहे. म्हटले तरी सर का? सांगा काय इच्छा आहे तुमची? म्हटले काही नाही, 1 कप चहा आण बाबा. काय किंमत आहे रे? तो म्हणे 50 रुपये. अरे बापरे, एका 10 रुपयात चहा मिळतो बाय. म्हटले मग 5 स्टार आहे म्हणून इथं एवढी किंमत आहे. बरं ठीक आहे बाबा, काही वेगळं असेल तुझ्या चहामध्ये. त्यानं कप आणला आणि पुढे ठेवला. कप ठेवल्याबरोबर म्हाताऱ्यानं पाहिलं, मोठाले डोळे केले. काय रे म्हटलं का नालाय का? हॉटेलचं नाव तर खूपच मोठं आहे का, आणि या कपात तर माशी आहे. त्यानं सांगितलं माफ करा, काही बोलू नका बाकी. मालकाच्या कानावर गेलं ना तर माझीच सुट्टी होईल. त्यानं तो कप घेतला, आतमध्ये नेला, पुन्हा आणून ठेवला. घ्या आजोबा. म्हाताऱ्यानं पुन्हा पाहिलं. म्हटलेलं का यातही माशीच आहे. त्यानं पुन्हा नेला, पुन्हा आणला. म्हातारा म्हटला यातही माशीच आहे. आता वेटरनं हात जोडले. आजोबा माफ करा राजा, माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात म्हणून मी बोललो नाही. म्हटले मग माशी चहाच्या कपात नाही, तुमच्या चष्म्याच्या काचावर बसेल आहे. काय म्हणतो तो? माशी चहाच्या कपात नाही, माशी तुमच्या चष्म्याच्या काचावर बसलेली आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो चालता चालता, चहाच्या कपातली माशी जर काढायची असेल तर पहिले माशी कुठची काढावी लागेल? बरोबर आहे ना? चष्म्यावरचीच काढावी लागेल ना. चष्म्यावर जोपर्यंत माशी आहे तोपर्यंत चहाच्या कपातली माशी निघणार नाही. पण म्हाताऱ्यानं माफी मागितली. हो, म्हातारा म्हटला गळ्या जाऊ दे, चुकलं रे राजा माझं. लेका माझ्यामुळे तुझं 3 कपाचं नुकसान झालं. तो म्हणे मी पागल नाही, तोच कप अंदर नेत जा तोच घेऊन येत जा. मला माहित आहे म्हणजे तुमच्या डोक्यात फरक पडेल. सांगायचं एक आहे सज्जनानो, आपला सुद्धा विषय तोच आहे. जसं चहाच्या कपातली माशी काढण्याकरता चष्म्याच्या काचावरची माशी काढावी लागली, तसं आयुष्यामध्ये मोठं होण्याकरता वरचं डेकोरेशन बदलून फायदा नाही. आतून माणूस बदलला पाहिजे, विचारसरणी बदलली पाहिजे. मोठेपण प्राप्त होण्याकरता चांगले कपडे घालून चालत नाही. चांगले कपडे घालून माणूस मोठा होऊ शकत नाही. मोठ्या गाडीत बसून मोठा होऊ शकत नाही. मोठ्या बंगल्यात राहून माणूस मोठा होऊ शकत नाही. माणसाला जीवनात मोठं व्हायचं असेल तर सिम्पलिसिटी अँड क्वालिटीनेस आर द 2 कॅरेक्टरिटीज ऑफ ग्रेटनेस. साधेपणा आणि विनम्रता हे 2 मोठेपणाचे लक्षण आहे. आणि एक सांगतो सज्जनानो, प्रपंचामध्ये वैभवाला किंमत आहे आणि परमार्थामध्ये आचरणाला किंमत आहे. म्हणून परमार्थात त्याच लोकांची आजपर्यंत पूजा झाली ज्यांचं जीवन उच्च दर्जाचं होतं, आणि प्रपंचामध्ये त्याच लोकांची पूजा होते ज्यांचे घरं उच्च दर्जाचे आहे. घरं उंचीचे आहे त्याला प्रपंच मानतो, ज्याचं जगणं उंचीचं आहे त्याला परमार्थ मानतो. आणि एक सांगतो, बंगल्यावाल्याला सगळे मानतीनच असं नाही. बंगल्यावाल्याला सगळं मानतीनच असे नाही, पण ज्याचं वागणं योग्य आहे त्याच्यापुढे सगळं जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. हे शाश्वत सत्य आहे. विठाला विठाला.
आपलं आजचं. प्रपंचामध्ये आजपर्यंत कोणी मोठा होऊ शकला नाही. आणि तसं जर असलं तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की प्रपंचातला सगळ्यात शेवटचा मोठा माणूस कोणता? कोणी हात वर करून सांगू शकते? महाराज म्हणतात संसाराचं रूपच आहे. चला चलेचे संसारे धर्म हे कोहिनी चलह. बदलणारा आहे तो. पण प्रपंचात माणूस मोठे पण सिद्ध करू शकत नाही, कारण त्याच्यात पूर्ण विरामच नाही आहे. रावणाच्या आयुष्यात 3 गोष्टी होत्या. ह्या 3 गोष्टी प्रपंचात कोणाला भेटत नाही. रावण बुद्धिवान होता, रावणासारखी बुद्धी नाही. चला, रावण ताकदबाजही खूप होता, शक्ती खूप होती. चला, रावण श्रीमंतही खूप होता. सहसा 3 गोष्टी एका ठिकाणी नांदत नाही. काही काही माणसं शरीरानं मजबूत आहे, दिमाग काम करत नाही. घुटणे में दिमाग, बॉडी ज्यादा दिमाग कम. महाराज म्हणतात त्याच्याजवळ बुद्धी असेलच असं नाही. शरीर प्राप्त झालं पण बुद्धी प्राप्त होणार नाही. महाराज म्हणतात एखाद्याला बुद्धी प्राप्त झाली. गदी माडगुळकरांचं वाक्य मोठं सुंदर आहे. ते म्हणत त्या जगाची विचित्रता आहे, ज्याला 1 क्विंटल गव्हाचं पोतं उचलता येते त्याला विकत घेता येत नाही. ज्याला उचलता येते त्याला विकत घेता येत नाही. ज्याला विकत घेता येते त्याला उचलता येत नाही. हे या संसारातलं दुर्भाग्य आहे. महाराज म्हणतात या संसारात कधी कोणी पूर्ण होणार नाही. चला 3 मुद्दे बघू आपण. रावणाकडे श्रीमंती खूप आहे. तुकोबारांनी कोणाच्या पैशाचं वर्णन केलं नाही गाथ्या, पण या रावणाच्या घराचं केलं. कसं केलं? कोटी घरे तेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 80,000 ज्या सुंदर कामिनी, माझी मुखरणी मंदोदरी. पुत्र पोत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्राणी. जगद्गुरु म्हणताय काय कमी आहे त्याच्याकडे? मंदोदरी सारखी पत्नी आहे. मंदोदरी साधारण नाही आहे, पतिव्रता आहे. 5 पतिव्रतांपैकी एक पतिव्रता आहे मंदोदरी. दिसायलाही खूप छान आहे मला, फार सुंदर होती मंदोदरी दिसण्याकरता. चला त्याच्या पुढे महाराज म्हणतात फक्त एकटी मंदोदरी नाही, 80,000 ज्या सुंदर कामिनी. 80,000 बायका आहेत त्याला. त्याला संसार म्हणतात. स्वतःच्या 80,000 असूनही नाही जमणार. चला जाऊ दे आता, आपला विचार कुठे करता, आपल्याला एकच आहे. 80,000 असून सुद्धा त्याची तृप्ती नाही झाली लेकाची, तरी त्यानं परस्त्रीवर डोळा ठेवला. 80,000 ज्या सुंदर कामिनी, माझी मुखरणी मंदोदरी. म्हणजे खऱ्या अर्थानं समाधान नाहीये प्रपंचामध्ये. 80,000 बायका प्राप्त झाल्या. आणि एक सांगतो, प्रत्येकाला तसं वाटते की काय लेकाचं आपलं काम लग्नाच्या बाबतीत फसलंच, पण जिकेल कोणीच नाही लक्षात ठेवा. सगळेच फसले. प्रत्येकाला असं वाटते काय त्याची बायको, काय त्या बाईचा स्वभाव, आणि काय त्या बाईचं वागणं. अरे त्या बाईचं वागणं फक्त तिच्या घरच्या माणसालाच माहित आहे बाबा, तुला माहित नाही रे राजा. फरक एवढाच आहे, ते तुझ्या घरची नाही म्हणून माहित नाही, ते तुझ्या घरची झाली असती तर घरची बरी आहे त्याच्यापेक्षा. विठ्ठला गैरसमजा सगळं जीवन चाललंय. आणि माणसाचा स्वभाव मोठा विचित्र आहे. जे आपलं नाही ना ते खूप चांगलं वाटते माणसाला. मलाही कधी कधी असं वाटते महाराज की ते वाजून आलं असतं तर बरं झालं असतं. काय बोलता बोलता गळा दुखतो, टेन्शन येते. रोज मूळ चांगलं ठेवावं लागते बोलण्याकरता, दिमाग फ्रेश ठेवावं लागतो. एवढं काही सोपं नाही. मग मनस्थिती चांगली नसली तर मग काही कीर्तनातही असा रस वाटत नाही. असं वाटते वाजवणं पुरलं त्याच्यापेक्षा. महाराज म्हणत असते खायचं पुरलं राजा. आमचे येले आम्हाला माहीत आहेत. तो इंद्रायणीच्या काठावर वाजवता वाजवता बोटं फुटलेत महाराज. चिकटपट्ट्या लावलो, मृदंग वाजवावं लागतो. हो, एवढं काही सोपं नाही राजा. त्याच्यापेक्षा तुमचंच बरं आहे. मागचे माणसं म्हणत असेल तुमच्या दोघांचं जाऊ द्या, त्याच्यापेक्षा आमचे जास्त येले आहेत. असं प्रत्येकाला दुसऱ्याचं सुख वाटते, आपलं दुःख वाटते. माणसाला तसंच वाटते ना. एक जण म्हणे राजा काय सांगावं, संसार म्हणाव तो तुमचाच म्हणावं राजा. म्हटले काय झालं, काय घर आहे तुमचं. म्हटले काय, अरे सकाळी दिवस निघल्यापासून संध्याकाळपर्यंत दोघं पती पत्नी फक्त हसतच निघता. कमाल आहे व तुमची. तो म्हणे तुमचा गैरसमज आहे. काय बोलता म्हणे राजा, आमच्या घरात तर एवढी किसकिस 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 किसकिस. सकाळी संध्याकाळी शेतात गेलं घरी नाही आवडत, कसं वाटते तिकडेच झोपावं. पण तुमचं घर कमालच आहे. काय बाई भेटली, काय नशीब राजा तुमचं, काय भाग्य तुमचं, काय पत्नी भेटली राजा. वा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दोघंही फक्त हसतच बसता. तो म्हणे भाऊ तुमचा गैरसमज आहे, भयानक खतरनाक आहे. म्हणजे कसं काय,
अरे सकाळी सकाळी तिला जर म्हटलं चहा ठेव तर चहाचा गंज घेते आणि फेकूनच मारते. म्हणे मग लागला की ते हसते आणि हुकला की मी हसतो. आणि हे एवढंच चालू आहे. फक्त अनुभव सुखाचा कोणाचा नाही. 80,000 द्या सुंदर कामिनी माझी मुखरणी मंदोदरी, पण समाधान नाही. समाधान नाही. चला पुढे. पुत्र पोत्रांचा लेखा कोण करी. मुख्य पुत्र हरी इंद्रायणी. रावणाचे पोरही काही आपल्या पोराईसारखे नव्हते. हातकाळी मुळी छाती पतरवाळी. आपले रस्त्यानं चालतात तर तवा देत चालतात. काही काहीचे तर पायात पाय गुंततात. इतकी कठीण परिस्थिती झाली. कारण आज आपली येणारी पिढी व्यसनानं पिळून टाकली. मला काय सांगावं. ज्या पोराच्या ओठावर दूध दिसावं त्याच्या ओठावर जर महाराज दारूचे थेंब लागत असते, आपला पराजय आहे महाराजा जीवनातला सगळ्यात मोठा. अनेक सांगतो आपली पुढची पिढी वाचवा. जर तुम्ही पुढची पिढी वाचवू शकले नाही तर आपल्यासारखं जगामध्ये कोणी असमर्थ नाही. माझं तर म्हणणं असं आहे, एकदा सप्ते कमी झाले तरी चालतील, कीर्तनं कमी झाले तरी चालतील. तुमच्या संस्थांचं जे बालसंस्कार शिबिर चालू आहे चालू ठेवा. विठाला विठाला दादा. अरे घरातला मुलगा असा असावा की मुलगा झाल्यानंतर बापानं निश्चिंत राहावं. वा, काही झालं तरी त्या बापाला वाटलं पाहिजे मुलगा आहे माझा, मुलगा आहे, मला काय काळजी आहे. अरे माझ्या पाठीमागं माझा मुलगा आहे. आणि इंद्राचं तसंच होतं. कोणाच्याही सोबत भांडण करायचं असलं तर टेन्शन नव्हतं. इंद्राच्या सोबत भांडण करायचं असलं तरी टेन्शन नाही. इंद्राची रावणाची अनबन झाली तो स्वतः मुलगा स्वर्गात गेला आणि इंद्राला पराजित करून आला. आणि तिकडून इंद्राला पराजित करून आल्याबरोबर वडिलांना सांगितलं, बेटा तू इंद्रजीत आहेस. इंद्राला सुद्धा जिंकलो असा मुलगा ज्याच्या घरात आहे अक्षय आहे. बाकीच्याचा जाऊ दे, विचार आपल्याला करायचा नाही. आपण काही जनगणना करायला आलो नाही त्याच्या घराची. पण असे पराक्रमी माणसं त्याच्या घरात. कुंभकर्णासारखा भाऊ आहे, आपल्या भावासारखा नाही. टीसभर धुऱ्यासाठी 20 वर्ष भांडणं करणारा. माहीत होतं कुंभकर्णाला रावणाचं अयोग्य आहे म्हणून, पण सांगितलं नाही. शेवटी भावाची पाठराखण करावीच लागेल. बिभीषणानं नाही केलं, ते कुंभकर्णानं केलं. त्याला माहीत होतं. सांगितलं, अरे याला समजून नाही सांगितलं का रे कोणी. सांगितलं महाराज. ऐकण्याच्या मनस्थितीच्या पलीकडचा माणूस आहे. रावण आहे तो. अरे सीता म्हणजे सोपी नाही. केवळ स्त्री नव्हे सीता, ती निज भक्त जाण तत्वता. सेवेच्या निज स्वार्था वना आली, सेवेच्या निज स्वार्था वना आली. केवळ स्त्री नव्हे सीता सांगितलं, सगळं सांगितलं. तुमचा भाऊ ऐकत नाही. कुंभकर्णाला माहित होतं, जाऊ द्या आपण आपला भाऊ आहे, कुंभकर्णासारखा भाऊ आहे, चला पुढे. ताकद कमी नाही. ज्यावेळेस महादेवजींना प्रसन्न करायचं होतं तर दर्शनाकरता गेला. दर्शनाकरता गेला तर असा भक्त नाही पाहिला अजून. एखाद्यानं दर्शनाकरता या पायासहित उचलून घ्यावं. कैलास पर्वताच्याच खाली हात घातला त्यानं आणि महादेवासह कैलास पर्वत उचलला. पण उचलल्यानंतर विद्वत्ताही कमी नाही मारा. काय विद्वत्तेचं. जटाटवी गलचल प्रवाह पावितस्थले. टाळी वाजवा. हा, वाजू द्या टाळी. या टाळीचे खूप फायदे आहे. टाळी वाजवली की रक्त मेंदूपर्यंत जाते. झोप आली चिंता ते निघून जाते. वाजू द्या, येऊ द्या आवाज. जटाटवी गलचल प्रवाह पावितस्थले. कलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिका. टमट्टमट्टमट्टमट्टमन्निनाद परवयो. चकार चंड तांडव तनोतु न शिव शिव. तनोतु न शिव शिव. तनोतु न शिव शिव. रावणाचं शिवतांडव स्तोत्र आहे. कॉलेज करणाऱ्या कोणालाही माझं आवाहन आहे, पाठ करून दाखवा. सोपं नाही. काही लोकांना असं वाटतं हे खूपच सोपं आहे. एखाद्याच्या घरी जर आपण गेलो ते म्हणतात, महाराज हे पोरगं घेऊनच जा राजा. म्हणलं का नाही. म्हणे याचं घरात डोकंच काम करत नाही. म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे, ज्याचं घरात काम करत नाही डोकं त्याचं इकडे काम करते. हे एवढं हलकं काम आहे. हलकं नाही महाराज, साधना आहे याची.
एक श्लोक पाठ करण्याकरता 1.25 महिना लागते, कधी कधी लागलाच. याम चिंतयामि सततं मयि विरक्ता सप्यन्यजनो सजनोन्य सक्ता अस्मत्कृतेपि परितुष्यति काचितन्याधिक्तांच इमांच मदनांच इमांच मांच. 1.25 महिना लागला होता पाठ करण्याकरता. तुम्ही अगदी 2 सेकंदात श्लोक ऐकून घेतला. आता प्रश्नही असा झाला, जैन हे सगळं पाठ करून ठेवलं, ते कुठे सांगा हाही प्रश्नच आहे. कारण कीर्तनात आता श्लोक चालत नाही, सुभाषित चालत नाही, ओव्या चालत नाही, 15 रुपयाच्या पुस्तकातले जोक चालतात. विठ्ठला इंद्रायणीच्या काठावर बसून पंचदशा पाठ केल्या राजा. इंद्रायणीच्या काठावर बसून विचार सागर वाचले. आज बिचारे असे अनेक कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात की विचार सागर पाठ करून घरी बसले आहेत. मी विनोदाच्या बद्दल विरोध करतो असं नाही आहे, विनोदाला माझा विरोध आहे असं नाही. उलट मलाही विनोद आवडतात. पाहिजे थोडंसं आयुष्यामध्ये हास्य. हास्य हा रस आहे. त्या रसाचा आपण विरोध थोडी करू शकतो. पण एवढेही आहारी जाऊ नका की जीवनाचा हासा होईल. जेवढाही आहारी जाऊ नका. त्याच्या लक्षात ठेवा, मर्यादा सांभाळून पाहिजे. चला जाऊ द्या, 1 किलो कणिक भिजवायची असती तर मीठ किती टाकलं पाहिजे सांगा. आता हे का इकडे विचारू का? बरे 1 किलो कणिक जर भिजवायची असती तर मीठ किती टाकलं पाहिजे? 2 किलो करता का खारट सगळं? अरे कणिक मध्ये मीठ हे चवीनुसार टाकलं पाहिजे. हा त्याचं खरं उत्तर आहे. जसं मला असं वाटते कणकेमध्ये मीठ चवीनुसार पाहिजे, मग त्या पोळ्या खाण्यात येतात. तसं लक्षात ठेवा, परमार्थाची सुद्धा चव समजली पाहिजे, टेस्ट समजली पाहिजे. कोण्या गोष्टीचं प्रमाण किती कसावं, मुद्दा सोडून भरकटल्या नाही गेलं पाहिजे. मग काय अर्थ? ओवीच्या अवतीभोवती विनोद असावा, विनोदाच्या अवतीभोवती ओव्या फिरून काही फायदा नाही. त्या ओवीला धरून असावं, नाही तर मग काय अर्थ आहे? अनेक सांगतो सज्जनानो, आता हसण्याकरता सगळ्याचेच प्रयत्न चालू आहे. त्या टीव्हीत अर्ध्याच्या पेक्षा जास्त हास्याचेच कार्यक्रम. आणि हसू पागल झाले काही माणसं. बरं पागल झाले तर झाले, डोक्यानं पागल व्हायला टाईम आला आता आपल्यावर. एकदा एका हेलिकॉप्टरमध्ये सगळे पागल बसवले आणि ते न्यायचे होते दुसऱ्या जेला. ते लोकांचे खालून बसवले तर मोठे गुपचाप बसले. ते हेलिकॉप्टर वर गेल्यावर मग ते कैदी वर उड्या मारत जात त्या हेलिकॉप्टरात. ते जे चालवणारं होतं ते म्हणे आता आपलं संपलं म्हणे. म्हणजे कसं काय? काहीच खरं नाही म्हणे, आता पळते म्हणे खाली. हे सगळे त्या 50 कैदी उड्या मारून राहिले. तेवढ्यात एक कैदी त्याच्याजवळ गेला पुढे, म्हणे 1 चक्कर आणू दे. तो म्हणे मेलो आता, 1 चक्कर आणू दे म्हणे. तो म्हणे काही हरकत नाही, 1 चक्कर आणू देतो. इरी आता मरण जोडस आलं म्हणे माझं, काही हरकत नाही. पण एक काम कर म्हटले. काय? एक काम कर म्हटले, हे मागचे कैदी जर गुपचाप बसवशील तर तुला 1 चक्कर आणू देतो. तो म्हणे टेन्शन नका घेऊ. गेलो लोकांचं मागं. अर्धा तास झाले जे कैदी गुपचाप बसत नव्हते, हे फक्त गेलं ना आलं तो गुपचाप बसले सगळे. हा विचारात पडला, म्हणे यानं हे केलंच कसं काय? लोकांना या पागलानं हे काम कसं काय केलं? त्यानं त्याला विचारलं, दाखवा म्हणे आता चक्कर आणू द्या. सगळे केले का नाही गुपचाप? तो म्हटले का गुपचाप केले ते जाऊ दे, पण कसे गुपचाप केले ते सांग. हेलिकॉप्टर तुझ्याजवळच देऊन टाकतो. तो म्हणे काहीच नाही, मी मागं गेलो, सगळ्या कैद्याला सांगितलं स्टेशन आलं, उतरून घ्या, दरवाजा उघडून द्या. मग उतरले म्हणे सगळे खाली, वरून पडले खाली. महाराज म्हणतात तीच परिस्थिती आपली होऊन राहिली आता. विठाला विठा नव्हत्या जास्त सांगायचं नाही, आपला टाइम होत होता. रावणाचं सांगत बसलं तर त्याचंच पुरेल आपल्याला. खूप मोठा माणूस होता, पण त्या रावणाला सुद्धा संसारात मोठेपण प्राप्त करता आलं नाही. त्या रावणाच्या 3 प्रतिज्ञा होत्या. किती प्रतिज्ञा? पहिली प्रतिज्ञा, समुद्राचं पाणी गोळं करेल. झालं का? झालं नाही झालं. त्याची दुसरी प्रतिज्ञा होती, सोन्याला सुगंध आणेल. पावर वास घेऊन येते का? नाही आणलं. त्याची तिसरी प्रतिज्ञा होती, स्वर्गाला शिडी लावेल. नाही लागली. बरंच झालं नाही लावली, नाही तर लोक मॉर्निंग वॉक करायला स्वर्गात गेले असते. पण तटून विचारलं असतं झाला का छाया. एवढी परिस्थिती बिकट आहे. एकही प्रतिज्ञा त्याची पूर्ण झाली नाही संसारामध्ये. महाराज म्हणतात संसारात मोठेपण सिद्धच होऊ शकत नाही. का? ते म्हणतात याचं उदाहरण आहे. काय उदाहरण आहे? आज जवानी परितराने वाले कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे 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 ढलता है ढल जाएगा. महाराज म्हणतात संसार स्थिर नाही, त्याच्यामध्ये बदल आहे.
त्याच्यामध्ये चंचलता आहे, संसारामध्ये अस्थिर्य आहे. म्हणून या संसारामध्ये मोठेपण सिद्ध होऊ शकत नाही. महाराज म्हणतात मोठेपण सिद्ध करायचं असेल तर आयुष्यात काय पाहिजे? अभंगाच्या प्रथम चरण किती गोड बोलतात. नसावे ओशाळ मग, शब्द बघा किती गोड आहे. आयुष्यातला ओशाळपणा केला पाहिजे. नसावे ओशाळ मग, मग मानिती सकळ. सगळे मानतील, पण कधी मानतील सगळे? आता वास्तविक सगळे मानतच नसतात माणसाला. काही मानतात तर काही मानत नाही. काही काही लोक तर कोणालेच काही मानत नाही. एक जण तर म्हणे बस आपण म्हणे कोणालेच काही मानत नाही. म्हणलं नको मानू, तुझ्या मांड्यावर थोडी जग चालते. मग मानिती सकळ. तुकोबार आहे कसं काय बोलतात की मग मानिती सकळ? ते म्हणतात नाही, आयुष्यातला ओशाळपणा संपला की मग मात्र सगळं जग माणसाला मानते. मी पटवून देणार, काळजी नका करू. मग माणसाला सगळं जग मानते, तोपर्यंत जग मानत नाही. नाहीत मानत माणसं सध्या कोणाला. पहिले मानत होते. मोठा माणूस असला त्याला मानत होते, श्रीमंत असला त्याला मानत होते, आपल्यापेक्षा ज्ञानी असला तर त्याला मानत होते. आता नाहीत माणसं कोणाला काही मानत. ते म्हणतात मोठा असेल तो त्याच्या, आपल्याला काय करावं लागते, नाही मानत. पण तुकोबार आहे म्हणतात जर आयुष्यातला ओशाळपणा, पहिले हे लक्षात घ्या, ओशाळ म्हणजे काय? ओशाळ म्हणजे मिंदेपणा. आता हे लक्षात येते का नाही काय माहिती. मिंदेपणा कळतो का? मिंदेपणा, मिंदेपणा जर आयुष्यातला निघून गेला तर मग संपूर्ण जग तुम्हाला मानायला सुरुवात करीन. मग मानिती सकळ. आणि संसारामध्ये मानल्या का जात नाही? कारण ते म्हणतात हा मुळातच अतृप्त आहे संसार. जाऊ दे, एक दृष्टांत सांगतो, चटकन लक्षात येईल तुमच्या. एकदा एका राजाचा वाढदिवस होता आणि त्या राजाची प्रतिज्ञा होती महाराज की उद्या सकाळी जो कोणी मला प्रथम क्रमांकात भेटेल त्याला एकदम खुश करून टाकेल. शेवटी राजाच होता तो. मग झालं, हत्तीवरून मिरवणूक निघली. तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहोत, लक्ष देऊन माझ्याकडे बघा. हो, प्रश्न असा आहे की हत्तीवरून मिरवणूक निघाली, राजाच्या पुढून एक भिकारी येत होता.
आणि भिकाऱ्याच्या हातात जर्मनचं कटोर, डोक्यावरचे केस विस्कटलेले, कपडे फाटके तुटके, आणि चालला राजाच्या समोरून. 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो. तो भिकारी असा पळून आला. राजाने सांगितलं, म्हटलं भिकाऱ्या काळजी करू नको, लेका मी आज तुला खुश करून टाकणार आहो, माझी प्रतिज्ञा आहे. पण एक लक्षात ठेव जा, आयुष्यात सगळे खुश होतील पण भिकारी कधी खुश होत. फक्त मी गोष्ट भिकाऱ्याचीच सांगून राहिलो हे लक्षात ठेव जा. आयुष्यात सगळे लोक खुश होऊ शकतात पण भिकारी कधी खुश होऊ शकत नाही. आता भिकारी कोण पुढे लक्षात येईलच तुमच्या. हो, आपल्यात आहे का कोणी ते पाहून घे जा, मग म्हणजे ऐकल्यावर लक्षात कर जाते. चला पुढे. महाराज म्हणतात, राजानं असा विचार केला की चला आता आपण याला खुश करू. त्यानं काय केलं, राजानं असं तांब्याचं नाणं घेतलं. तांब समजते ना, आता त्या धातूचा वापर कमी होतो, पूर्वी जुने लोक खूप वापरायचे. ते तांब्याचं नाणं घेतलं आणि त्याच्या कटोऱ्यात टाकलं. ते कटोऱ्यात पडल्यावर ते हत्तीवरून टाकल्यामुळे त्यानं 3 उड्या मारल्या. बाजूनं गावची सरकारी नाली होती, सगळ्या गावचं सांडपाणी त्या नालीत होतं, घाण होती सगळी. त्या नाण्यानं अशा 3 उड्या मारल्या आणि 4थी उडी लेकानं त्या नालीत घेतली. भिकारी खुश झाला नाणं पडलं त्यावेळेस. पण नाणं जसं नालीत गेलं तो नाखुश झाला, नालीकडे निघाला. राजाला वाटलं आपली प्रतिज्ञा होती या भिकाऱ्याला खुश करू म्हणून, जो भेटेन त्याला खुश करू. पण हा तर नाखुश झाला, हा तर नालीकडे निघाला. कशासाठी चालला होता तो नालीकडे? नाणं काढण्यासाठी नालीकडे चालला होता. राजानं सांगितलं, अरे जाऊ दे, घाण आहे का सगळ्या गावची घाण आहे, नको जाऊ तिकडे, हात नको घालू. तो म्हणला, राजेसाहेब नाणं, अरे पडू दे, पडलं तर मी राजा आहे का, चाले इकडे. राजानं आता असं चांदीचं नाणं घेतलं आणि कटोऱ्यात टाकलं. तांब्यापेक्षा महाग होतं ना चांदीचं. राजानं चांदीचं टाकलं. राजाला असं वाटलं आता दुप्पटनं खुश होईल, जाऊ द्या, पडलं तांब्याचं तर पडू द्या, लेकाचं आपल्याला तर चांदीचं भेटलं. महाराज म्हणतात, ते चांदीचं नाणं त्यानं घेतलं आणि खिशात घातलं आणि भिकारी पुन्हा नालीकडे निघाला. कायसाठी? आता भिकारी जरा लक्षात आला असेल तुमच्या, येईन आता तो येईन, थोडासा आणखीन लक्षात येईल तुमच्या. महाराज म्हणतात, लेका निघला पुन्हा नालीकडे, चांदीचं नाणं खिशात घातल्यावर. राजानं त्याला विचारलं, म्हटलं काय रे बाबा, आता का चालला? नाही म्हणे, राजेसाहेब चांदीचं दिलं तुम्ही पण तांब्याचं अजून नालीतच आहे. गेला तिकडे. राजानं सांगितलं का तू खुश नाही झाला, तू जर चांदीच्या नाण्यात खुश झाला असता तर तांब्याचं काढायला गेला नसता. राजानं सांगितलं काळजी नको करू. राजानं 50 ग्रॅमचं सोन्याचं नाणं घेतलं, 50 ग्रॅमचं. आता आपल्याला काय द्यावं लागते, 50 ग्रॅमचं घेतलं आणि टाकलं त्याच्या कटोऱ्यात. त्यानं तेही घेतलं आणि खिशात घातलं आणि पुन्हा निघलं हे नालीकडे. कायसाठी? तांब्याचं काळ्यासाठी. राजाला वाटलं हे अजूनही खुश झालं नाही, पण आता त्या राजाला चांगलाच राग आला, त्याचा नाही स्वतःचाच आला. मी खुश करू शकत नाही एका माणसाला. राजानं सांगितलं, हे भिकाऱ्या चाल, ये इकडे. म्हणले, काय राजेसाहेब, माझ्या राज्यातलं अर्ध राज्य तुला देऊन टाकतो. तो म्हणे, राजेसाहेब काही हरकत नाही, अर्ध राज्य द्या पण नाली आपल्या हिश्यात आली पाहिजे. नाली आपल्या हिश्यात आली पाहिजे. राजा म्हणे, काय साठी? म्हणे, तांब्याचं कळ्यासाठी. राजानं हात जोडले, म्हणे, गळ्यात सगळे खुश होतील, तू नाही होऊ शकस. हा भिकारी आहे. गाठी असता पोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, एक दारिद्र्याचे लक्षण परमदरिद्री जाणे आणं. हा आहे खरा भिकारी. पण महाराज म्हणतात, हा संसार आहे म्हणून याच्यात मिंदे माणसं सापडतात. विठाला आणि मिंदेपणा असा आहे, माणसाला मान उंच करू देत नाही महाराज. एकाच माणसाचा मिंदेपणा सांगतो, सेवा आटोपती घेतो. चला 2 मिनिटं माझ्यासोबत महाभारताकडे जाऊ. 58 दिवस झाले बाणाच्या शयेवर पडलेले भीष्माचार्य आहे आणि पांडव त्यांच्या भेटीकरता जात आहेत आणि भीष्माचार्य वाट पाहत आहेत. कधी येईल माझा प्राण सखा, कधी येईल माझा प्राण वल्लभ, कधी येईल माझा प्रभू. त्याची वाट पाहणं चालू आहे. कारण भीष्माचार्यांची इच्छा होती, इतना तो करना स्वामी, जब प्राण
न तन से निकले। गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, तब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सावरा निकट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। महाराज म्हणतात भीष्माचार्य वाट पाहत आहे, प्रभू पोहोचले. नीट ऐकजा बरं का, मी प्रश्न विचारणार आहोत. पण पोहोचल्यानंतर विचारलं भीष्माचार्याने, काय देवा कसं काय की नक्की, म्हणजे वचन दिलं होतं त्याच्या पुढतं ते करता आलं. आणखीन काय कारण आहे पांडव सोबत काय बघा. 2 मिनिटं लक्ष देऊन यायचं. सांगितलं भीष्माचार्य, अर्जुनाला मोह झाला, त्यावेळेस मला मार्गदर्शन करावं लागलं कुरुक्षेत्रावर, आणि त्याला सांगावं लागली गीता. म्हटले मग आता या धर्मालाही मोह झाला. या धर्माला असं वाटते जेवढे माणसं मारल्या गेले, माझ्यामुळे मारल्या गेले, या गादीवर मी बसणार नाही असं तो म्हणतोय. त्याला उपदेश करा. आणि 2 गीतांनी महाभारतात जन्म घेतला. ज्यावेळेस अर्जुनाला मोह झाला त्यावेळेस गीतेचा जन्म होतो, आणि ज्यावेळेस धर्माला मोह होतो त्यावेळेस भीष्मगीतेचा जन्म होतो. भीष्माचार्यांनी सुंदर बोलायला सुरुवात केली. धर्माचा हे पुढे सांगायला सुरुवात केली. राजधर्मान, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, मोक्ष धर्मान, समासभ्या संयोगता, नानाख्याने तिहासेषु वर्णयामास तत्वविद. राजा, अरे धर्म असा असतो. हे राजा, नीती अशी असते. राजा, स्त्रीचा धर्म हा असतो, सेवकाचा धर्म हा असतो, राजाचा धर्म हा असतो. आणि सांगणं चालू होतं तेवढ्यात मनात द्रौपदी हसली. लक्ष देऊन ऐकलं बरं का, झालं संपलं. द्रौपदी का हसली? हसण्याच्या विषयावर माणसं हसले तर बोलणाऱ्याला बरं वाटते. हसण्याच्या विषयावर माणसं हसले तर बोलणाऱ्याला बरं वाटते की चला समजलं. पण हसण्याचा विषय नसताना जर लोक हसले मग बोलणाऱ्याला वाईट वाटते, आपलं काय चुकलं. भीष्माचार्याला तसंच वाटलं, अरे हसण्यासारखं काहीच नाही, आणि हसली का बरं. त्यावेळेस त्यांनी विचारलं द्रौपदी का हसली. द्रौपदी म्हणते, महाराज खरं सांगू, सहज हसली. म्हणले तू सहज असू शकत नाही, का हसली ते सांग. द्रौपदी म्हणते सहज असली नाही, का हसली ते सांग. त्यावेळेस द्रौपदीनं सांगितलं. म्हटले महाराज माफ करजा, माझ्यापेक्षा वयानं खूप मोठे आहात. प्रश्न हा पडतोय मला, तुम्ही आता धर्माला नीती सांगताय, धर्म सांगताय, पण ज्या वेळेस भर सभेमध्ये दुःशासनानं माझे केस पकडले होते आणि फरफटत सभेमध्ये आणलं होतं, एका वस्त्राची होती महाराज, रजस्वला होती, तुमची सून होती, सभेत सगळे ज्येष्ठ बसले होते, आणि त्यावेळेस मी सगळ्यांच्या समोर फिरता फिरता तुमच्याही समोर आली होती. आठवा जरा, आली होती का नाही. हो द्रौपदी आली होती. मग त्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की पारतंत्र्यामध्ये गेलेल्या पांडवांना स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार आहे का. त्यावेळेस तुम्ही खाली मान घातली होती. प्रश्न हा पडतो, जी नीती तुम्हाला आता मरता मरता सांगता येऊन राहिली, तीच नीती तुम्हाला त्या दिवशी का सांगता आली नाही. त्यांनी सांगितलं द्रौपदी, त्याचं कारण आहे दुर्योधनाचं अन्न खाऊन मिंदेपणा प्राप्त झाला. सज्जनानो, भीष्माचार्यासारख्या व्यक्तीला जर तो मिंदेपणा मोठा होऊ देत नाही, आपण किस गली में खसखस. आणि एक सांगतो राजा, आयुष्यात किती खराब टाइम येऊ द्या, चुकीच्या माणसाचे उपकार घेऊन बसू नका. हो, तुम्ही आयुष्यात जर चुकीच्या माणसाचे उपकार घेऊन बसाल ना, तो उपकार घेत असताना चांगलं वाटेल, पण तो माणूस त्या उपकाराची परतफेड अशी करून घेईल तुमच्याजवळून, उद्ध्वस्त करून सोडेल. म्हणून जगद्गुरु म्हणतात, नसावे ओशाळ मग मानिती सकळ. तुम्ही म्हणता नसावे तर समजलं, पण ज्याच्याजवळ ओशाळपणा नाही त्याला मानतात लोक. हे कशावरून? 2च मिनिटात सांगतो. चला जाऊ द्या, वेळ झाली आपली, 5च मिनिटं राहिले. चाल लागलं तर राहू देऊ आपण, पण ऐकूनच घ्या आता एवढ्या. चला ठीक आहे. डोंगरे महाराजांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, आणि बाकी सगळी मंडळी, मला खूप आनंद वाटतंय. तुम्ही जे पाठीमागं उभे आहात ना, सगळे पारमार्थिक वयोवृद्ध ज्येष्ठ माणसं दिसत आहेत. तुमच्याकडे पाहून असं वायफट बोलण्याची कोणाची इच्छा होणार नाही असं मला वाटतंय. सगळी
वजनदार माणसं आहेत सगळे. डोंगरे महाराज हे भागवतातले फार मोठे मर्मज्ञ होते आणि त्यांना कलियुगातले शुकाचार्य सुद्धा म्हणत होते. पण आता चित्रडोळ्याच्या पुण्या महाराजांचं लग्न ठरलं. महाराज मुलगी पाहण्याकरता गेले. कल्याण मासिकात आली ही कथा. महाराज मुलगी पाहण्याकरता गेले आणि मुलगी पाहण्याकरता गेल्यानंतर ती मुलगी समोर बसली. दिसायला सुंदर होती, संस्कारवान होती. सांगितलं मुलगी पसंत आहे, पण मुलीला सांगा एक अट आहे म्हणा मुलाची. डोंगरे महाराजांनी सांगितली अट. म्हटले देवी तुझ्यासोबत लग्न करायला तयार. म्हटले मग, पण एक लक्षात ठेव, मी त्याच वेळेस तुझ्यासोबत लग्न करेल ज्यावेळेस तू माझे 108 भागवत ऐकशील. आणि ती मुलगी काही आताच्या काळातली नव्हती, त्या काळातली होती. ती म्हटली महाराज तुमच्यासारख्या चांगल्या माणसाच्या सोबत जर संबंध जुटत असेल 108 काय आयुष्यभर ऐकू, काही हरकत नाही, अट मान्य आहे. 108 भागवत ऐकलेत महाराज. आणि तिनं सांगितलं म्हणे महाराज 108 भागवत पूर्ण झाले. 108 भागवत पूर्ण झालेत महाराज, आता लग्न करायला काही हरकत नाही. महाराज म्हटले चला आता करूया लग्न. म्हटले लग्न करायचं असेल तर आता माझी एक अट आहे. त्यावेळेस तुमची अट होती, आता माझी अट आहे. म्हटले काय अट आहे? आपण लग्न करायचं पण मुलगा होऊ द्यायचा नाही. म्हटले मग संपूर्ण आयुष्यभर गोपाल कृष्णाला स्वतःचा मुलगा समजू. डोंगरे महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज रडू लागलेत. महाराज देवी जीवन धन्य झालं माझं, तुझ्यासारखी पत्नी प्राप्त झाली. सोपं नाही. अजूनही डोंगरे महाराजांच्या नावावर करोडो रुपयाची प्रॉपर्टी भारतात उपलब्ध आहे. कुठं अन्नसत्र चालू आहे, कुठं धर्मशाळा, कुठं गौरक्षण आहेत महाराज. मोठे मोठे गौरक्षण महाराजांच्या नावावर आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व. मला पुढचं सांगायचं आहे. ज्यावेळेस महाराजांची 30 पत्नी वारली त्यावेळेस महाराजांची कथा बॉम्बेला चालू होती. एका करोडपती माणसाच्या सोबत डोंगरे महाराज आपल्या घरी वापस आले. वापस आल्यानंतर पत्नीच्या अस्थी महाराजांच्या समोर आणण्यात आल्या. अस्थी पाहून महाराज रडू लागले. त्यावेळेस शेठजीनं विचारलं महाराज का रडता? म्हणजे काय सांगावं राजा, प्रश्नच आहे. माझ्या पत्नीच्या अस्थी गंगेपर्यंत कशा न्याव्या? म्हटले म्हणजे भाड्यासाठी पैसे नाही. डोंगरे महाराजांनी स्वतःच्या पत्नीच्या कानातले कर्णफुलं मोडले आणि त्या पैशानं स्वतःच्या पत्नीच्या अस्थीचं विसर्जन केलं. याला म्हणतात मग मानिती सकळ. बस मग मानिती सकळ. एवढी मोठी श्रीमंत व्यक्ती पण आयुष्यामध्ये एका पैशाचा लोभ नाही. महाराज म्हणतात मग मानिती सकळ. मग असे माणसं कुठे जाऊ द्या, जाय तेथे साले बोलिले राहो निधी बाकी दान ज्याचे. शेवटी एक सांगतो, काही कोणाचीच किंमत नाही. मी कुठचा आणि तुम्ही कुठचे, कुठं माझं गाव कुठं तुमचं गाव, पण सगळं जग प्रेम करते ते माणसावर नाही. व्हावा वाटे जनान तुका म्हणेसाठी गुन्हा. ज्ञानेश्वर म्हणून जगद्गुरूने सांगितलं की व्हावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुन्हा. अशा प्रकारे अल्पवेळेमध्ये अल्पमतीप्रमाणे जवंजाळ काकाचा फोन आला. मेहकरला बालाजीमध्ये कीर्तन होतं. महाराज तुम्हाला यावं लागते. आणि त्यानिमित्तानं सगळ्यांच्या दर्शनाचं सौभाग्य प्राप्त झालं. अहो भाग्य वाटते. फक्त एकच विनंती आहे, आपल्या मुलींना सांभाळा.